नांदेडमधली कहाणी आचल आणि सक्षमची। आता होणार आहे आचलचं दुसरं लग्न। माहीत आहे काय? नाही माहीत? मग पूर्ण व्हिडिओ बघा लागन हा, तेव्हा माहीत पडन। अधुरा बघा न माहीत पडणार नाही। समजलं काय? नवीन असाल लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आणि सक्षमचा जीव कोणी घेतला, काय घेतला, सगळा ह्या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला मिळून जाईल। हा व्हिडिओ पूर्ण बघा लागन तुम्हाला। चॅनलला सबस्क्राईब करा लागन, शेअर करा लागन, कमेंट करा लागन, फेसबुक बघा फॉलो करा लागन, तेव्हा माहीत होणार ना। इकडले तिकडले व्हिडिओ पाहू पाहू थकले असन तर। आता आजच्या लग्न करणार आहे दुसरं। माहीत नाही का तुम्हाला? माहीत नाही तर मग हा व्हिडिओ बघा, पूर्ण बघा हा, मग सांगतो तुम्हाला कसं होणार, काय होणार, काय नाही, पूर्ण सांगतो। पूर्ण व्हिडिओ बघा। सक्षम संग तिनं प्रेम केलं होतं ना। सक्षम संग प्रेम केलं होतं ते ऑनलाईन इंस्टाग्रामवर। आचल त्याला इंस्टाग्रामवर भेटली होती, इंस्टाग्रामवर। तर मग त्यांचं प्रेम प्रकरण चाललं 3 वर्ष। 3 वर्ष प्रेम प्रकरण चाललं तर ते आढळलं बापाला दिसलं। ते बापाला दिसलं ना, तेव्हा बाप म्हणे की बा हे प्रेम प्रकरण बरोबर नाही आहे, बापाची इज्जत जात होती, हे जात होती। आता तुम्ही म्हणत असाल ह्या काहून सांगून राहिलो, तर तुम्हाला हे अगोदर माहीत असायला पाहिजे का सक्षम संग प्रेम कसं झालं अगोदर। आता लग्न का करणार आहे, ते काहून करणार आहे, काय गरज पडत आहे लग्न करायची तिला, का बा सक्षमचं प्रेम का फक्त काय 2-3 मिनिटापुरतंच होतं की बा 2-3 वर्षापुरतं होतं। तुम्हाला मनाला लय डाऊट आला असन तर त्याच्या अगोदर हा पूर्ण व्हिडिओ बघा लागेल तुम्हाला, तेव्हा कळणार तुम्हाला की प्रेम कसं होतं, काय होतं। आणि तुम्हाला हे कळलं की प्रेम हे खरं होतं का खोटं होतं का धोका होता, बरोबर नाही काय? तर त्याच्या अगोदर हा पूर्ण व्हिडिओ बघा। तर मग हे प्रेम प्रकरण कळलं बापाले सोशल मीडियावर, तर मग भावाले कळलं, मित्रमंडळीले कळलं। तेव्हा काय झालं, बापानं मग समजावलं दिले का तुले मी शाळेत पाठवलं, का तुले लफडे करायसाठी पाठवलं, का तुले शिकण्यासाठी पाठवलं। बापाचं म्हणणं असं होतं। आणि ते पोट्टी म्हणत असन की बाबा माया प्रेम आहे त्या सक्षमवर, सक्षमचे प्रेम आहे मायावर। मग बाप म्हणत असन बाई ह्या फंद्यात काही पडू नको, शिक, काहीतरी कर, बापाचं नाव मोठं कर। आता तुम्हाला माहीत आहे ना का बापाची इज्जत ही पोरगी असते, परिवार असते, पोरगं असते, पोरगी असो पोरगं आहे नाही काय। तर मग बापानं समजावलं असन, भरपूर समजावलं असन। मग काही नाही, 14 एप्रिल असतात नाही का, 14 एप्रिल, तेव्हा ती पोरगी 18 वर्षाची झाली। मग कारण जेव्हा ते प्रेम करत होती तेव्हा ते नाबालिग होती। तर नाबालिग असताना तर बाप कानी तिचा आता हा हे पोरगी ऐकूनच नाही राहिली, सक्षम ऐकून राहिला। तर मग धाव कानी तो पोलीस स्टेशनमध्ये जाऊ लागला। धाव पोलीस स्टेशनमध्ये जाऊ लागला। मग काही नाही, सक्षमवर केसेस चालू झाल्या, आणि सक्षम अगोदरचा टोपोरी होता, गुंडागरीतला होता, म्हणजे टोळीतला होता, टोळीतला पोरगा होता तो। मग विचार करत ती गोष्ट आहे दादा। तर मग बापाला बरोबर वाटून राहिला, बापाला वाटत होतं का आपली पोरगी आता आपली इज्जत घालून राहिली, आपल्या हातातून चालली, काय करावं काही समजून राहिलं नाही, काय करावं काही समजून राहिलं नाही। मग एकच पर्याय आहे, तर मग काही नाही, एक दिवस असा ठरला का 14 एप्रिलच्या वेळेस नाचत असताना सक्षमही नाचू लागला, आचलही नाचली म्हटलं 14 एप्रिलमध्ये बाबासाहेब जयंतीत। तिला असं वाटलं का आपल्या बापानं आता आपलं लग्न ठरवलं आणि आता आपलं लग्न करून देणार। पण ते बिन डोक्याची पोट्टी, अकला नसते, आणि सक्षमली अक्कल नव्हती का त्या पोट्टीच्या प्रेमात पडला। तर ते रात्र अखेरची ठरली, 14 एप्रिलच्या याच्यात नाचला मस्त। मग काही दिवसानं काय झालं का सक्षम हा डोळ्यात भरायला लागला बापाच्या। बापाला असं वाटू राहिलं की साला ह्या पोट्टीला समजून थकून लो, पोट्टीला बापाला असं वाटू राहिलं साला हे पोट्ट कायच्यात काहीच नाही आहे, स्वतःच्या पायावर उभं नाही आहे, माझ्या पोट्टीला चारण काय ह्या
स्वतःच्या पायावर नाही, गुन्हेगारीतला पोट्टा आहे, टोपरी टोळीतला पोरगा आहे. मग हा पोरीला माया जगवण कसा? हाच तर दुसऱ्याच्या भरोसा जगून राहिला. हाच दुसऱ्याच्या भरोशात जगून राहिला तर हा मग पोरीला पोसण कसा? बापाचा मनात लय डाऊट यायचे त्या तिच्या आचलच्या. मग काही नाही, भावानं बापानं त्याच्यावर गोळ्या घालल्या, नाही मेला तर फरशीनं मारलं. तर हे आचलला माहीत होतं का आपला बाप याला मारणार म्हणून. आचलला माहीत होतं याला बाप मारणार म्हणून. तर मग सक्षम मेला, तडफडून मेला. कोणाच्यानं मेला? आचलच्यानं मेला. आचलच्या बापानं का मारलं त्याला? का आपल्या पूर्व प्रेम करत होता म्हणून. गलती दोघाची होती, सक्षमची तर होती, आचलची होती. पण सक्षमच मेला, आचल मेला नाही. आचल मेली नाही. मग गरज काय? माझं एकच म्हणणं आहे, आचलला का नाही मारलं बापानं? कारण ते काळजाचा गोळ्या होता ना दादा, कसं मारणार? हात थरथरले नसन काय? बंदुकीच्या गोळ्या थरथरल्या नसन काय? बंदूक थरथरली नसन काय त्याची माराच्या वेळेस पोरीले? मग काही नाही, पब्लिकनं आपल्याकडे बघितलं नाही पाहिजे म्हणून आचलनं एक डाव रचला. तिनं त्या पब्लिकमध्ये भांग भरून घेतला बयास, आणि लोकांना, पब्लिकला, न्यूजवाल्यांना सांगितलं का लग्न केलं म्हणून. मग न्यूजवाल्यांनी ढेंडुरा पेटवला पुऱ्या भारतभरात आणि मार्केटात का आचलनं एका प्रेताशी लग्न केलं, आचलनं सक्षमच्या प्रेताशी लग्न केलं. बघा प्रेमाची अनोखी कहाणी, आचल आणि सक्षमची प्रेम कहाणी. हे असे फालतू व्हायरल केलं दिले. मग झाली सती सावित्री झाली तर झाली. आता सक्षम मेला, तिच्यामुळं मेला. बाप जेलात गेला, तिच्यामुळं गेला. म्हणजे ह्या पोट्टीनं 2 घरं बरबाद केले, 2 घराचं वाटोळं केलं. किती हरामखोर पोट्टी असायला पाहिजे दादा हे? किती हरामखोर असायला पाहिजे. पण पोलीस लोक इले पकडून नेऊन राहिले नाही. कारण कांड हिनं केलं ना तरी नाही, कारण संविधानात मान्यता नाही येण्याची. ज्यानं कांड केलं त्यालाच पकडून देते, ज्यानं कांड केलं नाही त्याला नाही. पण कांड कोणाच्यामुळं झालं दादा? ह्या पोट्टीच्यामुळं झालं ना. बाप जितेजी मेला कोणामुळे मेला? ह्या पोट्टीच्यामुळे मेला ना. तो बिचारा सक्षम कोणाच्यामुळे मेला? हिच्यामुळे मेला ना. प्रेम म्हणजे त्याग असतं, प्रेम म्हणजे अर्पण असतं, त्याग म्हणजे अर्पण असतं. प्रेम म्हणजे खुशी असते, दुसऱ्याची खुशी पाहणं म्हणजे प्रेम असते. प्रेमात मरणं असतं, प्रेमात जिंदगीभर सोबती राहणं असतं, प्रेमात दुसऱ्याची खुशी असतं, प्रेमात जगणं असतं. प्रेमामध्ये दोघं जण खुश असले पाहिजे, याले प्रेम म्हटलं जाते. एकाचा मर्डर होऊन राहिला, एकाचा खून होऊन राहिला, एकाचा जीव चालला दुसऱ्याच्यानं, याले प्रेम म्हणत नाही दादा. याले काय म्हणते? बदला म्हणते. डाव रचलेला बदला. बहुतेक डाव रचला असन सक्षमला मारण्यासाठी, ढोंग केलं असन तिनं. आता सक्षमच्या परिवाराचा डाव रचला असन मारण्यासाठी सक्षमच्या परिवाराले, ते होऊ शकते. कारण कसं आहे दादा, गुन्हेगारीतले लोक काटा कसा काढन सांगता येत नाही. कोणत्या तरी थ्रूमध्ये काढतात. कारण त्याच्यात गरीबाचं लेकरू बळी पडलं. आणि सक्षम एवढा पागल होता, कैसा पागल होणारच आहे ना हो. कारण प्रेमात सगळे पागल होतात हो, विश्वास असतात. आणि त्या सक्षमने त्या पोरीवर विश्वास ठेवला. 10 वेळा मी सांगतोच का मुलीं जातीवर विश्वास ठेवू नका, तिची रिस्पेक्ट करा, पण विश्वास ठेवू नका. पण फालतू मुलीवर विश्वास ठेवून स्वतःची जिंदगी आणि स्वतःचा सरण रचणं आहे. जिवंतपणे सरण रचणं म्हणजे विश्वास करणं फालतू मुलीवर. 99% मुलीवर विश्वास ठेवू नका. 10% मुली असतात का त्या विश्वासाजोगत्या असतात. तसे आपले आई वडील, आपण विश्वासानं आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो. काहून? आपले आई वडीलला जन्म देणारे दाता आहे आपले. अशा फालतू मुलीमुळं काय होतं माहिती आहे काय? अशा फालतू मुलीमुळं स्वतःचं तर वाटोळं होते, स्वतःच्या परिवाराचंही वाटोळं करते आणि दुसऱ्याच्या परिवाराचं वाटोळं करते. बरोबर नाही काय? आता ती पोरगी 17-18 वर्षाची पोरगी, 18-19 वर्षाची पोरगी आहे. आता मला सांगा, तिचं वय खेळण्याचं आहे, शाळेत जायचं आहे नाही काय?
तिचं वय खेळण्याचं आहे, तिचं वय शाळेत जाण्याचं आहे. तर मला सांगा, आणि तिच्यावर वाघाचं काळीज आहे, तर त्या माऊलीला झोप लागत असन का सक्षमच्या? लागत असन काय? ती सक्षम बनू शकत नाही. ती सक्षम बनू शकत नाही. ती मुलगीच आहे, मुलगीच राहणार. पण तिथला झोप लागत नसाल सक्षमच्या आईला, इथं गार झोपत असन टटारून. का नाही लागत असन झोप दादा? कारण वाघाचं काळीज असतात मुलीची जात. 10 लोक बघत असतात. त्या कारणामुळं आता आचल लग्न करणार आहे. आचल आता लग्न करणार आहे. कारण ते म्हणत आहे सक्षम मेला तर चालते, पण आता मला दुसरं लग्न करायचं आहे. कारण माझ्याकडून राहणं होऊन राहिलं नाही. आणि एक म्हणजे सक्षमच्या वेदना मला दुखून राहिला माझ्या काळजात. त्या कारणामुळं मला लग्न करायचं आहे. आणि सक्षमची आई पणचं म्हणणं असंच आहे की मला इथं हिला जिंदगीभर असं ठेवायचं नाही, मी पाहू शकत नाही. त्या कारणामुळं मला आचलचं लग्न करून द्यायचं आहे, असं म्हणणं आहे सगळ्यांचं. न्यूज येणार नाही दादा ते कोणाचपाशी, दिसलं नसन सोशल मीडिया म्हणणार नाही. कारण मला नांदेडमधून कळलं, त्या गोष्टी तुम्हाला सांगून राहिलो. कारण आपली खबरी नांदेडमध्ये आहे, त्या कारणामुळे तुम्हाला आम्ही सांगून राहिलो. आता आचल लग्न करणार आहे दुसरं. आणि माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला माझं एकच म्हणणं आहे, जसं आचलनं केलं तसं तुम्ही करू नका. तुमची जिंदगी बर्बाद करू नका. तसं आचलनं आपल्या बापाची जिंदगी बर्बाद केली, दुसऱ्या परिवाराची जिंदगी बर्बाद केली, तसं तुम्ही करू नका. आणि आचलमधून घेण्याजोगतं प्रेमात काहीच नाही आहे. सगळं वायफळ आहे, नंगचोटपण आहे, दुसरं काहीच नाही आहे. हात जोडून सगळ्यांना माझ्या आई बहिणीला विनंती करतो की आणि आचलनं पण सांगा की जशी मी गलती केली तशी तुम्ही करावं नाही. कारण मी माझ्या बापाचं वाटोळं केलं, माझ्या परिवाराचं वाटोळं केलं, सक्षम माझ्यामुळं मेला, सक्षमच्या परिवाराचं जी मी वाटोळं केलं. मग हे बरोबर चुकीचं आहे की वाईट आहे? तुम्ही नक्की कमेंट करून सांगा दादा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. जय भीम, नमो बुद्धाय, जय शिवराय, जय भीमा कोरेगाव.